प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आई शपथ. वाव, हे दिसतच काय भारी आहे. सात्विक आणि अप्रतिम चव आहे. सर्वस्व ऍक्च्युली खासियत अशीच आहे, जशी जाळी असते ना तसं त्याची चांगला बनलाय. कशी वाटली? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी महाराष्ट्र फूड टूर. आपल्याला ठाण्यापासून मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणजे थेट दादरला घेऊन आलेली आहे. आणि दादर मधले फूड स्पॉट आहेत ना, मी बऱ्याच रील्स मध्ये बघितलेत, डॉक्युमेंटरीज मध्ये बघितलेत, पण आयुष्यात कधी खाल्लेलं नाहीये. आणि आज आपल्या भागामध्ये अस्सल दादरकर म्हणजे जिचं शालेय शिक्षण झालंय बालमोहन मध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं आहे कीर्ती कॉलेजमध्ये, त्यामुळे दादरचं ग्रीन कार्ड तिला मिळालेलं आहे. आपण स्वागत करूयात प्राचीचं. हॅलो हॅलो. हाय. येस येस, वेलकम. वेलकम टू दादर. येस. हा एकदम दादर मधला आयकॉनिक एरिया ना. हो हो, म्हणजे आता आमची शाळा इकडेच आहे. बालमोहन खूप फेमस आहे. बरं. सो आमचं ग्राउंड ऑफिशियल ग्राउंड नाहीये शाळेला, पण हेच आमचं ऑफिशियल ग्राउंड आहे. अच्छा, म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या इकडेच असतात. ओके. ओके. आणि इथेच क्रिकेटची प्रॅक्टिस, हो, सगळं इकडे. शिवसेनेची सभा वगैरे सगळं सगळं हिस्टॉरिकल इकडे. म्हणायला लागेल. समोरच आपल्या राजांचा पुतळा आहे, त्याच्यानंतर त्याच्या मागे गेलं की सावरकर स्मारक आहे. आणि आपण आता इथे आहोत मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ. आणि हे इथे स्पॉट ड्रिंक म्हणून आहे, म्हणजे आय गेस हे सगळ्यात जुनं कोल्ड्रिंक हाऊस सारखं बोलू शकतो. अच्छा. म्हणजे जेव्हा डॉमिनोज पिझ्झा वगैरे काही नसायचं ना इकडे, जेव्हा अमूलचंच आहे, आय थिंक ऑफिशियल अमूलचंच आहे. तर अमूलचे ना फ्रोझन पिझ्झा जायचे. तुम्ही कोणी ट्राय केलेत का माहिती नाही, पण ते खूप जास्त हाईप होती इकडे. इकडे यायचं पिझ्झा खायचा. आय गेस तो 25 रुपीजला तेव्हा मिळायचा पिझ्झा. सो इथून पिझ्झा खायला सुरुवात झाली. आपला पहिला स्पॉट कुठला असणार आहे? आपण आस्वाद कडून सुरुवात करू शकतो. हे जे तू स्पॉट सांगतेस ते खूप जास्त जुने आहेत, पण आता ते खाल्ल्यावरती जर मला खरंच छान वाटले, म्हणजे माझं प्रामाणिक मत सांगणार आहे, तर जर आवडलं नाही तर मुंबईकर काय फारसे ऑफेंड होत नाहीत असं मला ऐकून आहे. तर त्याची काय फारशी ऑफेंड होणार नाहीस ना तू? नाही नाही, मी नाही होणार ऑफेंड. ठीक आहे, आता मी पण पुण्याला येऊन एखादा मला पदार्थ नाही आवडला लगेच असं डिस्क्लेमर दिलेलं आहे. इकडे आता ही पण बिल्डिंग आता नवीन झाली आहे. सुरुवातीचा आस्वाद खूप असं प्रशस्त होतं आणि आम्ही फक्त सांगायचं तर रिझल्ट असायचा बालमोहन मध्ये, तर इथे खूप मोठी रांग असायची. पेढे घेऊन जायचो आम्ही शाळेमध्ये, इकडूनच पेढे घेऊन जायचो. आता त्याच्या रिझल्ट नाही द्यायचं. सो आपण जाऊया आता. इथली ऍक्च्युअली थाळी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे ना आस्वादची. अनलिमिटेड थाळी सुद्धा मिळते ना. ओके. आणि इकडे पिठलं भाकर पण खूप चांगलं आहे. ओके. नंतर एक ही पातळ भाजी जी असते ती पण चांगली, भरली वांगी पण चांगली, म्हणजे सगळं आपल्या क्वालिटीचं चांगलं पदार्थ सगळे. मग आता आपण ब्रेकफास्ट साठी तू काय सजेस्ट करशील? काय माझ्या मते आपण मिसळपासून सुरू करू शकतो. हो, मला काही लोकांनी कमेंट मध्ये सांगितलं आस्वादची मिसळ खा म्हणून. दादर मधली फेमस मिसळ म्हणजे आस्वादची. एक आपण कोथिंबीर वडी ट्राय करूया इकडे. कोथिंबीर वडी, वा, सुरुवातच मिसळ आणि कोथिंबीर वडी म्हणजे. आणि मला असं वाटतं जर सकाळी सकाळी आपण गोड खायला ओके असू तर माझ्या मते खरवस पण खाऊन बघितला पाहिजे. मी गोड खायला कधी ओके असं. खरवस ना. सो अजून एक गोष्ट, मी स्वतः पर्सनली मिसळपावची फॅन नाहीये. म्हणजे लोक शिव्या पण घालू शकतील मला, म्हणजे मला दिसतंय की कमेंट्स काय व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे आपण असं मान्य करूयात की काही लोकांना नाही आवडू शकत, काही लोकांना आंबा सुद्धा आवडत नाही. हो, अशी लोक कोण आहे ती लोक? असंच मिसळ म्हणल्यावरती लोकांचं होऊ शकतं, पण बरेच लोक आहेत असे की आंबा नाही आवडत मला. मला असं आंबा नाही एवढं काय त्याच्यात आवडायचं. म्हणलं ओके, माणूस आहे, स्वीकारायला पाहिजे. त्याच्यात सगळंच आहे आवडण्याबाबतचं. असं मी मिसळबद्दल पण बोलू शकतो, पण मी ते बोलणार नाही. पण तू कुठली कुठली खाल्ली आहेस याच्यावरती आपण ठरवूया. इकडची खाल्ली आहे, मामूली खाल्ली आहे.
नाही इथली सोडून कुठली मामलेदार खाल्ली आहे, मामलेदार त्याच्यानंतर आपण ठाण्याचा व्हिडिओ केलेला आहे, प्लीज बघा. मामलेदार मला आवडली. परत आमच्या गावची म्हणजे मालवणची मिसळ खाल्ली आहे. ती जरा म्हणजे त्याला मिसळ नाही बोलू शकत, उसळ आणि पाव. पण खरं सांगू का, मला कोकणातल्या मिसळ खूप जास्त आवडतात. येस येस येस. वा, सर्विंगला आवडलेलं आहे खूपच. हे इतकं छान आहे ना, टेम्पटिंग दिसते. चटणी खूप छान असते. कुठली, ओली का कोरडी? कोरडी. कोरडी. वा वा, म्हणजे हे डोळ्यांनीच समाधान झालं. एक तर 2 चटण्या आणि दादरला असून स्क्वेअर फूट जास्त आहे. हे रेअर गोष्ट आहे. नाहीतर कोथिंबीर वडी छोटी असते पण मोठी टाईल दिली तुम्ही. यस, गरमा गरम आहे. वा वा वा. चटणीत बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये मस्त. खूप आतनं मऊ आहे. पण एक सांगू का, थोडं काय म्हणतात त्याला, खडूस वाटेल, पण कोथिंबीर वडी म्हणजे कोथिंबीर कमी याच्यामध्ये. वडा म्हणून छान, म्हणजे वडी जे आपण म्हणतो ना, एखादा तळलेला पदार्थ छान म्हणून. पण एक चांगली गोष्ट सांगतो, बऱ्याच वेळा कोथिंबीर वडीमध्ये डाळीचंच पीठ आहे ना हे सगळं, तर डाळीचं पीठ कच्चं असतं. हे खूप छान शिजलंय, त्यामुळे बाहेर असं ऑफ व्हायला होतं की कोथिंबीर कमी आणि डाळ जास्त आहे असं होतं. पण इथे तसं होत नाहीये. आणि ही कोरडी चटणी जास्त भारी आहे. कोरडी चटणी त्यामुळे म्हणून की कोथिंबीर वडीपेक्षा छान वेगळा तळलेला प्रकार म्हणून जास्त आवडलं. तर मिसळवडे मोर्चा वळवूया. तुला काही गोष्टी मान्य नसतील माझ्या स्पष्ट म्हणतो. नाही ठीक आहे, मला पण अनुमोदन आहे किंवा अनुमोदन नाही. नाही मला पटलं आहे, त्याच्यात कोथिंबीर कमी आहे, कोथिंबीर कमी आहे, डाळ असते, पण तरी चव खूप चांगली आहे त्याची. तर मिसळमध्ये आहे इथे चिवडा आहे, मटकीची उसळ आहे, तर आणि फरसाण आहे. वेगळी काय तर्री किंवा रस्सा काही नाही दिलेला. कशी वाटली? छान आहे, म्हणजे सात्विक मिसळ आहे असं मी म्हणेन. तिखट नाही तर अजिबात तिखट नाही आहे. ओके, म्हणजे खूप सोफिस्टिकेटेड हॉटेलमध्ये अशी एकदम माइल्ड मिसळ कशी छान मिळते तशा पद्धतीची थोडी कोकणी स्टाईलच चव आहे. ग्रेव्ही रस्सा जो आहे तो दाट आहे थोडासा. चवीमध्ये एक दर्जा असतो तो जाणवतोय. म्हणजे इथे क्वालिटी खूप चांगल्या दर्जाचे पदार्थ वापरलेत. प्रत्येक इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुला खाल्ल्यावर जाणवत आहे आसपास. म्हणजे लयच मिसळ खाणारे लोक आहेत ना, म्हणजे इक्वली मटण आणि मिसळ असं ते तेवढं तिखट खातात, त्यांना असं वाटलं हे काय मिसळ आहे का, पण मला आवडते अशी छान नाही. वा, जे काय प्रेझेंटेशन आहे झकास आहे, म्हणजे बघूनच मस्त वाटतं. छान आहे. साखरेचा आहे तरी पण मस्त आहे. साखरेचा आहे पण तरी, आणि केशर घातलाय, त्याची चव छान येते केशराची. वेलची सुद्धा आहे, टेक्स्चर छान आहे. खूप अंडररेटेड गोष्ट आहे यार ही. का म्हणजे मला मी अंडररेटेड पेक्षाही ना अस्सल खरवस अवेलेबिलिटी कमी आहे. रोज गाय कुठे बाळंतीण राहणार ना, तेच कारण आहे. इतकं नाही होऊ शकत ते, त्यामुळे त्याच्या प्रोडक्शनला मर्यादा आहेत त्याच्या. आणि ते जे आणतात रोज नाही का, त्या गाड्यांवरती काचेचे असतात ना ते खरवस, वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाच्या पाकळ्या टाकून, ते खरवस नाहीये. पण तुला माहिती आहे कोकणातला अस्सल खरवस खाल्लायस तू कधी? कोकणातला नाही खाल्लेलं. नाही ना. आता याच्यात कोकोनट नाही आहे, खोबरं नाही आहे. कोकणात गावी बनवतात ना, तर खरवस मध्ये म्हणजे ते चीक म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकतात आणि त्याच्यामध्ये जिरं आणि खोबरं मिक्सरला लावून ते टाकतात. त्याची चव वेगळीच असते. आणि गुळाचाच बनवतात. गुळाची चव जास्त छान लागते कधी. आता पुढचा स्पॉट, थोडी नाही बऱ्यापैकी जागा ठेवली पोटात अजून, पण पुढचं पण असेच महाराष्ट्रात बरेच ऑथेंटिक स्पॉट्स आहेत. तुम्ही पण खाऊन बघा प्लीज. एवढा ठेवलाय म्हणजे प्लीज खाऊन बघा ना तुम्ही पण, खूप खूप छान आहे. 4 मुंग्यांना पण कमी पडेल एवढा तुकडा येतो. प्रकाश, मला कधीच जायचं होतं, कारण जेव्हा जेव्हा साबुदाणा वडा हा विषय व्हिडिओ मध्ये येतो तेव्हा कमेंट अशी एकतरी असतेच की अरे तू प्रकाशचा खा. पण खरंच खूप छान असतो. म्हणजे पहिल्यांदा ना आम्हाला रिअलाइज नाही व्हायचं की, कारण का इथेच राहायचो, इथेच होते शाळा, मी तोच वडा खात आहे. आणि नंतर मग ही हाईप झाली, सोशल मीडियामुळे पण हाईप झाली. त्यामुळे आणि साबुदाणा वड्याचे स्टँडर्ड आपल्याला हाय आहेत बरं का, कारण आपण खूप भारी भारी ठिकाणी खाल्लेले. तर कारण सायंतारा वडा खाल्ला होता, मला अजिबात आवडला नव्हता. सॉरी, कारण
आतनसा च्युइंगम सारखा तो होता. मला सॉरी नाशिककर, परत मला सायंतरानं नव्हता आवडला. म्हटलं हॉटेलची वाईब पण खूप मस्त, खूप वर्ष पाठी गेलं असं आहे. म्हणजे याचं डिझाईन वगैरे पण एवढं काही फारसं चेंज नाही झालंय, नाही झालं का? पण ते चांगलं वाटतं. मेनू बघायची गरजच नाही आपल्याला इकडे. साबुदाणा वडा, साबुदाणा वडा आणि बाकी नाही साबुदाणा वडा. बाकी हो, साबुदाणा वडा खाऊ शकतो. बटाटा वडा पण इकडचा चांगला आहे. पियुष फेमस आहे, पण चांगलं आहे. इथलं पियुष फेमस आहे. होऊन जाऊ दे. परत इथे खूप छान मराठमोळे पदार्थ आहेत. म्हणजे डाळिंबी उसळ असं जनरली मिळत नाही. ओला वाटाणा पॅटीस, बटाटा भाजी, आळू वडी, दही वडा, पिठलं भाकरी, दुधी हलवा आहे, दुधी वडी, प्लेट साबुदाणा वडा, एक पियुष, आणि दुधी वडी पण द्या. जे इथले ते वाढपी जे आहेत, काय कपडे आहेत त्यांचे, आणि ते मस्त वेगळे गंध लावलाय, कांदे टोपी, छान वाटतं असं बघून. छान वाटतं. याच्याकडे आपण जरा नंतर बघूयात. लाडू सारखा साबुदाणा वडा. खासियत आहे की नॉर्मली चपटे असतात साबुदाणे वडे. सुरेख आवरण, चंड खुसखुशीत आहे, सुरेख. फक्त मला स्वतःला हे माझा वैयक्तिक मत असेल, डोकं लगेच ऑफेंड होऊ नका, थोडं आटलं ना चिकट आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. ज्या लोकांना अशा पॅटर्न किंवा अशा पद्धतीचं आवडत असेल त्यांना आवडेल असं. तर माझं मत बाहेरच असणार आहे, कारण का मला लहानपणापासून खाते आहे, त्याच्यामुळे मला खूप आवडतो. घरी आल्यासारखं वाटतं. चटणी ही अप्रतिम आहे, चटणी सुरेख आहे. वडा उत्तमच आहे, काही असं म्हणत नाही. म्हणजे स्टँडर्ड जसं आहे ते आहे. थोडंच होतं काही काही ठिकाणी चिकट वाटतंय, अदरवाईज छान चालेल. चटणी खूप भारी. पियुष मला वाटतं मुंबईचाच पेय आहे. मला वाटलेलं पहिलं सगळीकडे मिळतं, कारण नाही ना. नंतर मला समजलं की हे फक्त दादरचं आणि मुंबईचं आहे. जास्त आवडलं. यातला जायफळ घातलाय ग, आणि त्याचं जाणवतंय तुला पिताना. सात्विक आणि छान पिले. एक ग्लास मारला ना, समजला ना. लस्सी की पियुष? तसंही मला मी लस्सी फॅन नाहीये. मला लस्सी हा प्रकार फार आवडत नाही. पियुष रेअर पदार्थ आहे, मिळत नाही म्हणून आम्ही मागवला. दुधी हलव्याची बर्फी, साखर आणि वेलची होते. टेक्स्चरची गंमत आहे, आल्यावर लगेच कळत असतं. मुलायम चावाच लागत नाही, आपण रिवळ आहे. वाड्यातल्या पायऱ्यात लाकडी माडीवरती छोट्या वाड्यात, आणि असं. आणि मला एवढं भारी वाटतं का माहितीये, पहिल्यांदा मी कुठून तरी वाकून आले. सो हे नवीन तांबे आहे, जे ओरिजिनल तांबे रेस्टॉरंट आहे ना हॉटेल, तिकडे ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे, त्याच्यामुळे ते इकडे शिफ्ट झाले. सो म्हणून हे असं नाही, कारण मग ते जुनं पण खूप खूप सुंदर एस्थेटिक हॉटेल होतं. इथे नॉर्मली थालीपीठ छान मिळते. इथे तिकडचा बटाटा वडा पण ट्राय करू शकतो. जगात तळल्यावर सगळं भारी लागतं, पण थालीपीठ तर जास्त भारी लागतं. सो एक मिनिट फक्त मी एक सांगते तुला, इथे ठेवायचं लोणी चालतं ना. हा मास्क. ह्या लोण्यात गेम आहे त्यांचा. लोणी असं गरम वितळू द्यायचं, थोडस तुकडा घ्यायचा थालीपीठाचा, चटणीत बुडव आणि खा. चटणी खूप खूप छान आहे. गरम आहे, खूपच गरम. चटणी विशेष दिसते, खूप भारी दिसते चटणी. चटणी मस्त असते त्यांची. थालीपीठ मस्तच आहे, पण चटणी काय खूप खोबरेच आहे, पण त्याच्यामध्ये मसाला घातला कुठेतरी. खमंग आहे भाजण, एकदम जास्त तिखट सुद्धा नाहीये. आणि त्यामध्ये कांदा घातलाय, भरपूर कांदा घातलाय, त्यामुळे ते कांदा शिजलेला कांदा गोडसर त्याची चव येते ना, थोडी हलकी.
तशी चव पण आली आणि तळल्यामुळेच कम्प्लीट खुसखुशीत आणि कड जी आहे ना ती तळल्यामुळे कसलं काय लागते ही कड खास अशी. आता कळलं का लोक थालीपीठच येऊन खातात. वा मी एकच जास्त खाणार होतो आणि खातच चाललं. हे शालेय FTI म्हणता येईल का? ओके सो ही द फेमस बालमोहन शाळा. हीच शालेय FTI हेच अर्धी Yes. इंडस्ट्री मराठीतली इथलीच हो. ना, बरोबर ना? हो पहिल्यापासून बाळकडू इकडेच मिळतं. पण हे खरं आहे का म्हणजे अभिनय वगैरे पण असतो का तिथे? हो 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 म्हणजे एकतर आमच्या विद्याताई होत्या, विद्याताई हो, मी पटवर्धन. त्यांच्याबद्दल पण खूप जास्त हो, हो, ऐकून हो. आहे. त्यांनी खूप जास्त म्हणजे सपोर्ट केलं स्टुडंट्सला सगळ्यांना. आणि आमच्याकडे ना पहिल्यापासूनच नाटक वगैरे शाळेत असेंब्ली भरते. बरोबर. आता माहित नाही काय पद्धत आहे, पण आम्ही लहान होतो तेव्हा दर आठवड्याला असेंब्ली असायची प्रत्येक डिव्हिजनची, प्रत्येक इयरची क्लास. मराठी माध्यमच आहे ना बालमोहन? आता इंग्लिश झाले. आता इंग्लिश झालं. आता आय गेस सेमी इंग्लिश आहे. आता बरं. मराठी माध्यम केवढे राहिलेत ते पण माहित काही नाही. सांगू नाही शकत. तर ही दादरच्या स्टेशन रोडच आहे हा रस्ता. हा रस्ता. हा. ओके. आता इकडे आपण रस्त्याच्या सुरुवातीला गोल मंदिर बघितलं. म्हणजे तो चौक आहे आणि ते मंदिर गोल आहे म्हणून त्याला गोल मंदिर म्हणतात. अच्छा. ठीक आहे, मारुतीचंच मंदिर आहे मारुतीचं जुनं. हा. नंतर हे विसावा हॉटेल कॉर्नरला बरं. जिथे लग्न जुळतात असं अनऑफिशियली बोलू शकतो. लग्न जुळतात म्हणजे म्हणजे अरेंज मॅरेज साठी जे अच्छा भेटायला असं असतं ना स्पॉट फेमस. बर. सो इकडचं ते विसावा हॉटेल खूप त्यासाठी famous लोक आहे. म्हणजे हा अरेंज मॅरेज साठी येऊन बसतात. बसतात. हा तर लोकांना काहीतरी असं वाटायचं की लग्न जुळतं म्हणजे लोक खास इथे रोज येऊन बसायची लग्न जुळेल म्हणून. या ज्या गल्ल्या दिसतात ना मध्ये मध्ये, हा. इथे गल्ल्याच म्हणतो आपण या छोट्या अच्छा छोट्या. इथून पलीकडे जाय पलीकडच्या गल्लीत जाय. नाही, हे दादरचं कीर्तिकर मार्केट आहे. ओके. जिथे सगळं होलसेल मध्ये जे तुला ज्या पण गोष्टी पाहिजे त्या सगळ्या इथे मिळणार. इथे गाडी किंवा रिक्षा पण येणं अवघड रिक्षा नाहीच आहे तिकडे. टू-व्हीलरवर पण येतं नाही आयुष्यात. रिक्षा हा रिक्षा नाहीच आहे तिथे sorry. बँड्रा पर्यंतच आहेत. पण कुठली म्हणजे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर कुठलीच येणार नाही. हे नाही. का मामाकडे? हो. हा. एक नंबर प्लेस आहे आणि 1910 स्थापना. मामाकडे यांचे स्वच्छ उभार. खरंच स्वच्छ आहे आणि बाहेर रस्ता अस्वच्छ आहे, आत आल्यावर स्वच्छ वाटते. आणि पाट्या बघशील तर त्या अजून अमेझिंग आहेत. माहिती आहे, हा. तिकडे लिहिलंय कामासाठी आणि मीटिंग साठी जागेचा वापर करण्यास मनाई आहे. नाही आहे. काय मागूयात आपण? बटाटा वडा. इथला बटाटा बटाटा वडा फेमस आहे. बर. बटाटा वडा आणि बाकी बटाटा वडाच खाऊयात ना, कारण आपला पुढचा स्पॉट आहे तिथे बरंच काय खायचं आपल्याला. एक प्लेट बटाटा वडा. छान हसत बोलतोय ते छान वाटतं. तर अशा लोकांना वेगळाच ऍटिट्यूड असतो जुनं हॉटेल असलं की. छान हसत तो काय हवं असं विचार. तिथे आंबायुक्त खरवस लिहिलंय. लगेच घेणार आपण. तू आंबायुक्त म्हणल्यावरच सोल्ड. मला इकडच्या खरंच पाट्या खूप आवडतात. म्हणजे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. आपल्या वस्तूंची काळजी आपण स्वतःच घ्यावी. अगदी नाही अगं पण या पाट्या आहेत ना या काय मला नवीन नाहीत. मी वाढत असल्यापासून पाट्या वाचतोय. त्यामुळे सोसायटीची भांडणं आमची पाट्यांवरती व्हायची. म्हणजे नोटीस बोर्ड जो सोसायटीचा होता त्याच्यावरती एक जण काहीतरी लिहायचा, मग त्याला उत्तर दुसरा काहीतरी लिहायचा, असं अशी लिखित स्वरूपात भांडणं चालायची. 4थ्या मजल्यावरती सतत हा दरवाजा आपटलेला असतो, तर आम्हाला लिफ्टचा दरवाजा लावता येतो असं खाली, अशा त्याच्यात त्याला अजून एक उत्तर असं. व्हॉट्सअपचा ग्रुप झाला म्हणजे तो आमचा फळा होता. वडा आलेला आहे. हा यस. तू काय सांगत होतीस चटणी बद्दल? मी सांगत होते की इकडे आता आपण किती 2-3 ठिकाणी वडे खाल्ले असू आपण, पण याची खासियत आहे की प्रत्येक ठिकाणची चटणी वेगळी वेगळी आहे. बरोबर. म्हणजे सुकी चटणी नाही म्हणत आहे, जी ओली चटणी मिळते आहे ती प्रत्येक हॉटेलची वेगळी आणि तीच त्यांची खासियत आणि त्यांची स्पेशालिटी आहे. आता इथेही थालीपीठ आहे. आता आपण थालीपीठ मागे पण खाल्लं होतं ते कुठलं होतं? तांबेमध्ये खाल्लं. तांबेमध्ये खाल्लं होतं. तर आता प्रत्येक ठिकाणी सगळंच घेऊ शकतो, पण आता काय आमचं पण पोट एकच आहे आम्हाला, त्यामुळे तिथला सिग्नेचर पदार्थ जो सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे तो खायचा आम्ही प्रयत्न केलाय. तर तुम्ही चिडाला तिथे जाऊन तू तेच नाही खाल्लं तर तुमची व्यर्थ झाली ट्रिप असं लोक डायरेक्ट बोलतात कमेंटवर. तर जरा सांभाळून घ्या. प्रत्येक ठिकाणची एक पॉप्युलर डिश आपण खातो. वडा मी तोडतो. वा वा वा. चटणीत आधी नुसता खातो. वा. थोडं आवरण जाड आहे त्याचं, पण खुसखुशीत असल्यामुळे छान लागतंय. चटणीत बुडून जातो. कोकणी चव आहे. लसूण चटणी ही पण जगात लागते. म्हणत असं की कार्यालयात किंवा घरामध्ये बनवतात ना वडे, त्याच्या भाजीची कशी चव असते लग्न कार्यात असतात, थोडीशी तशी चव आहे. वडा खाल्लेला आहे पण खरवस विचारूया. खरवस आहे बट तो नाहीये. मग गुळाचा, मग एक गुळाचा खरवस. वा वा. डाळीयुक्त खरवस आहे आणि गुळाचा खरवस आहे.
खरवसची ऍक्च्युली खासियत अशीच आहे, जशी जाळी असते ना तसं त्याची चांगला बनलाय. चांगला बनलाय. तर हा खरवस आपण खाऊन बघूयात. गुळामुळे अप्रतिम चव आहे. खरंच खरवस गुळाचाच बेस्ट लागतो. ऍडिक्टिव्ह आहे खरवस. या ओके, पुढचा स्पॉट कुठला आपला? आता आपण दादरला आलोय आणि या रेस्टॉरंट मध्ये गेलो नाही असं नाही झालं पाहिजे. ओके, म्हणून आपण जाऊया डायरेक्ट तिकडेच. चला. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची या व्हिडिओमध्ये, जी मी आधी कधीच सांगितलेलं आहे, ते म्हणजे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी फक्त व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही. नक्की सबस्क्राईब करा. दर बुधवार आणि रविवारी आपण नवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. सो ही जी बिल्डिंग आहे ना, ही आजूबाजूला इथे सगळ्या छोट्या छोट्या बिल्डिंग होत्या आणि सगळ्यात उंच बिल्डिंग ही होती जेव्हा ही झाली इकडे. ही पहिली उंच बिल्डिंग, पहिली म्हणजे हा बऱ्याच वर्षापूर्वी. आता एवढं पार्किंग असेल ना दादर मध्ये. एवढं पार्किंग आहे. हाय, अरे वा वा, थँक्यू. आम्ही ते दादरच कव्हर करतोय आम्ही. तर ऑफकोर्स म्हणजे जिप्सी कॉर्नरला मी आलेलो आहे खूप वर्षांपूर्वी, आणि मी तू बरोबर म्हटलीस की दादर सोडताच येणार नाही जिप्सी कॉर्नर शिवाय. सो हे आता आपण जिप्सी कॉर्नर मध्ये बसलो, याच्या जस्ट बाजूला त्यांचंच आहे, चायनीज त्यांचं रेस्टॉरंट आहे. तर असं आपण म्हणू शकतो की दादरमधलं फर्स्ट इंडो चायनीज रेस्टॉरंट आहे. आणि मराठी फूड आपण बऱ्याच ठिकाणी खाल्लंय, ठीक आहे, इकडे पण तसंच मिळतं. पण हे थोडं ना इथे नवीन पिढीला मे बी जास्त अट्रॅक्ट करेल, कारण का खूप कूल वाईब्स असतात. आणि हां, इथे तू काही ऑर्डर कर, पण इकडे बऱ्याच जणांनी असं रेकमेंड केलंय की इकडचं वरण भात खूप छान आहे. वरण भात आपण हॉटेलमध्ये गेल्यावर मोस्टली वरण भात ऑर्डर करणं प्रेफर नाही करणार, पण हां तर ते असतं चांगलं. परत काजू मटारची उसळ पण खूप चांगली आहे. आता पण ते रविवार लिहिलंय त्यांनी, वाराप्रमाणे भाज्या आहेत. परत इकडचं भरीत, वांग्याचं भरीत पण खूप फेमस आहे. आपण एक काम करू, डाळिंबी उसळ आणि भरलेली वांगी सांगू. हां चालेल. भाकरी सांगू किंवा घावन घावन. अरे आज शुक्रवार, इथे कोळाचे पोहे, बरं कोकणी उकडे आपण घेऊयात. डाळिंबी उसळ, भरलेली वांगी, आणि त्याच्यासोबत घावन पण चांगलं जाईल ना. मग घावन द्या, हे खरपूस घावन 2 द्या आधी, नंतर बाकीचं सांगतो. आणि उकड आहे एक उकड. नाही, भारी गोष्ट काय माहिती का, जे आता मराठी पदार्थ सहसा मिळत नाहीत, घरी करत नाही आणि रेअर होत चाललेत, वाराप्रमाणे मिळतात, पण ते मिळत आहेत. म्हणजे आता तिखट सांजा आहे, नंतर तिखटा मिठाची पुरी आपण खातोच, आंबाडीची भाजी आहे इथे, मटार करंजी, आळूची पातळ भाजी, सुरणाचे कटलेट मागवले असते राव, पण त्याचा जो वार आहे, म्हणजे मला असं वाटतं आठवडाभर राहून दररोज येऊन प्रत्येक पदार्थ खायला पाहिजे. सुरणाचे कटलेट, मेथीची पळी वाढी भाजी लिहिली, म्हणजे मला असं वाटतंय की ते पातळ असावी, म्हणजे पळीने वाढावी लागते. जबरदस्त शब्दकोश आहे. कोकणी उकड जे आपण मागवले, आज शुक्रवार असल्यामुळे आपण मागवू शकलोय. कोळाचे पोहे शनिवार, परत चाललंय पुण्याला. तोंडली काजू भाजी, हे कॉम्बिनेशन केलंय त्यांनी, आणि काजू मटाराची उसळ. जबरदस्त मेन्यू आहे. कुठेही पनीर नाही, अख्ख्या मेन्यू कार्ड मध्ये पनीर नाही. हीच मोठी गोष्ट आहे. घावण चटणी, तुम्ही घावण बोलता, आम्ही घावणे म्हणतो. वा वा वा, उकड आलेली आहे. त्वरित उकड खाऊयात. थोडीशी पातळ का तूप आहे हे? कच्चं तेल असतं का? आमच्याकडे आता कोकणातली मेजॉरिटी आहे, त्यामुळे जास्त नॉलेज आहे. उकड खाऊन बघूयात आपण. सात्विक आणि अप्रतिम चव आहे. म्हणजे हा हा हा, किती आंबटसर चव आहे त्याला. ताकाची चव आहे. डाळिंबी उसळ आणि भरलं वांग आलेलं आहे. फार सुरेख आहे उकड. आता आपण डाळिंबी उसळ सोबत घावन खाऊया. हा हा हा, घावन सुरेख, मस्त चव आहे. जो रस्सा आहे, मला वालाची उसळ खूप जास्त आवडते. मला कोकणातले सगळेच पदार्थ खूप आवडतात. यात पण आता डाळिंबी पण मिळते ना, याला पण एक त्याची खास चव असते वालांना, तर ती येते पूर्णपणे. ती त्यांनी मारलेली नाही आहे. तिखट वगैरे पण बॅलन्स, एकदम प्रमाणात बॅलन्स, एकदम बॅलन्स. आणि नुसती ही खाऊ शकतो, इतकी छान. सूप सारखं पिऊ शकतो. आणि मला स्वतःला अशाच भाज्या आवडतात, त्या नुसत्या पण खाता येते. आता भरलं वांग, त्याच्यासाठी भाकरी घेतोय आपण, भाकरी पण मागूया. आणि घावनासोबत भरलं वांग नाही जात,
इतकी छान आहे ना, जे जो रस्सा आहे तो ग्रेव्ही वांग्याचा फ्लेवर आला मस्त. त्याला थोडासा किंचित कडवटपणा जो वांग्याचा येतो तो आहे. खोबरं आहे, किंचित गूळ सुद्धा आहे त्याच्यामध्ये, पण परत असं गोड किंवा असं नाहीये. ही पण एक वेगळी चव असते. काय खाऊ काय नको असं झालंय. सुरेख, सगळं खूप आवडलेलं आहे. भरली वांगी वगैरे ना की नॉर्मल हॉटेलच्या मेन्यू मध्ये पण इन्क्लूड केली पाहिजे असं मला वाटतं. पण अगं ते पण आता असं पंजाबी ग्रेव्या टाकतात भरल्या वांग्यात, तर त्याची काही गंमत नाही. ही मराठमोळी भरली वांगी, तर परत ती सेम पनीर बटर फक्त वांगा टाकून त्याला काही अर्थ नाही. बाय द वे इथे भाताचे पण खूप छान प्रकार आहेत. दही बुत्ती आहे, खूप रेअर. दही बुत्ती म्हणजे तुला दही बुत्ती हे ऐकून माहित नाही का? नाही. जनरली प्रसादामध्ये असतो आणि फोडणी असते दही भातावरती, आणि मसाले भात आहे. आणि इथला मसाले भात तुझं म्हणणं आहे की खूप भारी असेल. हा, म्हणजे मसाले भात आहे ना की सुरुवातीला एकदम लग्नात वगैरे बनायचं ना, तसं भात मसाले भात बनणं बंद झालंय. माहित नाही कसं. ऍक्च्युली आम्ही कोल्हापूरचा व्हिडिओ केला, नक्की बघा. ते स्वरूपलक्ष्मी खानावळ म्हणून आहे, जिथून पुरणपोळीचा नैवेद्य अंबाबाईला जातो, आणि तिथला मसाले भात जो आहे तो अजूनही स्मरणात आहे. मसाले भात मागू शकतो. मला वाटतं आधी मसाले भात ट्राय करूया. ऍक्च्युली हा थोडा ना म्हणजे फडफडीत आहे. मला जनरली तो असा मऊ असतो ना मसाले भात, जो तू म्हणलीस कार्यालयात मिळतो किंवा जुन्या आजी वगैरे आपली बनवते, तसं मला वाटलं होतं. तसं नाहीये. मसाले भात खाऊ. चवीला खूप माइल्ड आणि छान आहे, पण मला भाताचं टेक्स्चर नाही आवडलं. हे जर मऊ असतं ना असं, तर असं ओलसर थोडंसं जास्त मजा आली असते. पानगी ना, अरे आई शपथ, वाव, हे दिसतच काय भारी आहे. काय दिसतंय हे. पानगी चटणी हा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा खातोय. मेन्यू कार्ड मध्ये वाचताना मला वाटलं की हे मागवायला पाहिजे, काहीतरी वेगळं दिसतं, आणि कधी आयुष्यात खाल्लेलं नाही, आणि हा महाराष्ट्रीयन पदार्थ आणि मी खाल्लेलं नाही, असं कसं, असं मला वाटलं. काय प्रकार आहे माहितीये तुला? माहिती आहे हा काय प्रकार आहे? मला पण ऍक्च्युली माहित नाही. आमच्याकडे पातोळ्या बनतात. बरोबर, पातोळ्या मी खाल्ल्यात. पण तो अशा नसतात त्या पातोळ्या, हळदीच्या पानात असतात, त्याच्यामध्ये सारण असतं आपलं मोदकांचं. बरोबर. आणि ते स्टीम करतात. पण हे आय थिंक पान मला केळीचं वाटतंय. पान केळीच्या पानात तांदळाचं, आता हे बहुतेक तिखट मिठाचे असते. तिखट मिठाचे आणि चटणी आहे सोबत. तांदळाच्या पिठात मिरची वगैरे वाटून टाकून ते केळीच्या पानावरती सारवायचं आणि मग ते चुलीत भाजतात. आता शहराकडे तव्यावर भाजतात. रसिका जी आमच्या आहेत, तिला नॉलेज आहे याच्याबद्दल, आणि तिचं असं म्हणणं आहे की ही तांदळाचीच पिठी आहे. पण पहिल्यांदाच खाणार पान. लसणाची टेस्ट आहे त्याच्यामध्ये थोडीशी. लसूण खूप माइल्ड आणि अप्रतिम चव आहे. जी तांदळाची उकड होती तोच फक्त अशा फॉर्मॅटमध्ये, म्हणजे थालीपीठ किंवा धिरड्याच्या फॉर्मॅटमध्ये खातोय असं मला वाटतं. बाय द वे, पानगीबद्दल जर अजून माहिती असेल प्लीज कमेंटमध्ये सांगा. आमच्या ज्ञानात भर टाका अजून. आणि छान प्रकारे तर सात्विक आहे, डाएट फ्रेंडली आहे. सोबत मिरची पण आहे. कसला मसाला आहे काय मिरचीचा, वाह. दही बुत्ती आलेली आहे आणि भरलेली मिरची त्यात खोचली आहे. सांडगी मिरची इथेच जिंकलं. परत थोडासा मी ऑफ झालोय, कारण परत हा पण खूप फडफडीत भात आहे. एक एक दाणा तसा वेगळा दिसतोय. दहीभात असा मिळून दही बुत्ती लिहिलं आहे त्यांनी मेनू कार्डमध्ये. जेव्हा दही बुत्ती लिहिलेला असतो त्याचा अर्थ मऊ भात असतो, तो असा एकत्रित येतो. असं शीत भाताचं वेगळं नाही होत, पण त्याच्यात दिसतंय. ओके, टेक्स्चरच हे दही बुत्तीने, हा नॉर्मल दही भात आहे. मसाला भात आणि दही भात दोन्ही मला खूपच ॲव्हरेज वाटलं. एवढं काम सुद्धा काही इच्छा काय जात नाही. शेजारच्या टेबलावरती श्रीखंडपुरी बघितला आणि मला असं आलं की ट्राय करायची श्रीखंडपुरी. पुऱ्या फारच भारी दिसतात, टम्म फुगलेल्या आहेत, हलक्या. पुरी अशी करायला आवडते. मी श्रीखंडपुरीने सांगत आहे, अरे केशर युक्त श्रीखंड आहे. श्रीखंड मस्त आहे. हा केशराचं मस्त लागलंय. केशराचा प्रॉपर केशराचा स्वाद येतोय. केशर दिसतंय इथं. क्रीम चीज सारखं टेक्स्चर वाटतं. जास्त आंबट नाहीये, जास्त गोड पण नाही आहे. परफेक्ट आहे. वा. वामक उपशे प्रॉपर झोप. तर हे होते आपले दादर मधले प्रसिद्ध जुने स्पॉट्स. आता यातले बरेच स्पॉट तुम्ही रील्स मध्ये बघितले असतील किंवा सगळ्यांनाच माहिती आहेत, पण खरं सांगायचं तर पहिल्यांदा, म्हणजे बऱ्याच स्पॉटवरती मी पहिल्यांदा खाल्लं, त्यामुळे खूपच भारी अनुभव होता.
मला पण खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. नाही तुला थँक्स, म्हणजे तुझ्या नजरेतनं बघितलं, कारण लहानपणापासून तू जातेस बघतीयस. पण मला असं वाटतं की अजून स्ट्रीट फूड शिल्लक आहे दादर मधलं. हो. तर पुढच्या भागात तू परत आम्हाला हवी आहेस आणि त्यावेळेस आपण दादरचा स्ट्रीट फूड आणि स्पेशली वडापाव आपण एक्सप्लोर हो. करूयात, नाही का? हो नक्की नक्की. त्याशिवाय दादर फिरणं अपूर्ण आहे. येस. तर भेटूयात पुढच्या बुधवारी. आपण दादरचा अजून एक भाग घेऊन येणार आहोत. तोपर्यंत हॅपी जर्नी. आणि सुकीर्तजीला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज. आणि मी पण आता थोडं फनी ट्रॅव्हल रील्स बनवायला लागले, फूड रील्स बनवायला लागले. सो प्लीज मला पण फॉलो करा ऑन इंस्टाग्राम बागवे प्राची @बागवे प्राची. त्याची लिंक जी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेलच.